खूप सारी ग्रीनरी तुम्ही बघू शकता, वेगळी टाईपचे प्लांट्स आहेत. हे तुम्हाला माहितीच असेल, फ्लामेन वगैरे खूप ग्रीनरी. आणि ते बसायला तर ऑसम जागा, सिटिंग एरिया. आणि जवळ एक मंदिर पण आहे. ह्याच्या समोरच एक गार्डन आहे, तिथे एक मंदिर आहे. हा, तिथे असं छान जागा पण आहे तिथे बसायला. थांबा. तिथे टी पॉट वगैरे असं पण येते. नाही दिसेल का नाही काय माहित. मला ते ऑरेंज वालं मंदिर आहे आणि तुझ्या खाली प्लेइंग एरिया आहे. तुम्ही पण एक स्लाइड आहे जी आम्ही खेळली नाही, पण आता पण तर तुम्ही नक्की विजिट करा. आणि चांगलं आहे. पण ॲज युजल तुमची जर मोठी फॅमिली असेल तर वॉशरूम तुम्हाला एकच. आणि पण खूप मस्त हॉटेल आहे हे. झोप खूप कडक लागलेली आम्हाला. तर हे आहेत या अंकलचे मॅनेजरचे मुलगा. तुम्ही पण ह्यांना फॉलो करा. ते उज्जैन का वीर आहे. चॅनल्स आहेत त्यांचे, फेसबुकवर आहे, इंस्टाग्रामवर आहे, यूट्यूबवर आहे. ते तुम्हाला उज्जैनमधले सगळे मंदिरांचे वगैरे माहिती देते, सगळी इन्फॉर्मेशन देते ते. चला आता आपण फॉलो करू आणि नेक्स्ट जर्नीला भेटू. चला. कालच्या फोटोमध्ये आता बसले आणि त्यानंतर आता आम्ही चाललोय हॉटेलला. तुम्हाला सांगितलं ब्रेकफास्ट करायला. चला आता. आज पुरेपूर झोप झालेली आहे दोघींची, डोळे सुजलेले आहेत झोपून. आम्ही 8:30 का 8ला उठलोय. पाहुणे 8:30ला उघडून 9:15ला शक्य होतं का खाली? ते पण असं लेट उठलं काही. बरं केलं आपण, सगळं गाडीत टाकूनच बाहेर पडलो. चला काही. सो गाईज आता आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. तर आम्ही खाल्लं होतं छोले फुलके. दीदीने घेतलेले. मी घेतलेलं बटर मसाला डोसा. मी घेतलेलं बटर प्लेन डोसा. आणि आम्ही पोहे बनवले. 2 पोहे होते, सॉरी 3 पोहे. इथले फेमस आहेत पोहे, वेगळ्या टेस्टचे आहेत. समोसा पण घेतले आणि समोसा पण घेतले आम्ही. आणि बटाटा वडा होता, ढोकळा होता, जलेबी होती. खूप सारं खाल्लं. सो खूप मस्त मस्त जेवण होतं. आणि या हॉटेलचं नाव आहे, थांबा मी तुम्हाला सांगतो. या हॉटेलचे नाव मा शेरावाली स्वीट्स एव नमकीन आहे. सो आणि ह्याची टेस्ट खूप छान आहे. करा. छान. होतंय म्हणून जरा. चला आता आम्ही मंदिरात पोहोचले की तुम्हाला दाखवतो. अलाउड नसेल तर सॉरी गाईज. दर्शन घेतलं आहे आणि दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहे. आम्ही तुम्हाला दर्शनचा व्हिडिओ नाही दाखवू शकत, सॉरी, कारण की ते फोटोग्राफी अलाउड होती. पण खूप गर्दी होती. हा, खूप गर्दी होती. आणि आरती केली आम्ही. आम्ही पोचल्या आरती चालू झालेली. ऑलरेडी तिथे ते ढोल ताशाचा खूप आवाज होता, मग आम्ही दाखवू नाही शकला. आणि आमची हाईट छोटी असल्यामुळे आम्हाला दाखवता नाही. आमची दिदी होती पण ती कुठेतरी मागे. सॉरी गाईज. आम्ही तुम्हाला श्री मंगलनाथ मंदिरांमध्ये दर्शन करून झाल्यावर आम्ही आलोय संदीपान आश्रममध्ये. इथे कृष्ण, सुदामा आणि बलराम शिकले होते. आता आम्ही त्यांचं पण दर्शन घेऊन चाललोय ना, ते चाललोय आय गेस. श्री कृष्ण द्वारा सीखी गई 14 विज्ञान 14 disciplines of knowledge learned by Shri Krishna. चला तर जाऊयात मित्रांनो. समा शांती. हो थांब एकदा हॉटेल. तर हे अशा प्रकारे आहे. फोटो खींचो की ड्रॉइंग व्हिडिओ बोल ना. तर
तर आता आम्ही आलोय हॉटेलमध्ये जेवण करायला. इथली स्पेशालिटी दाल बाफला आहे. तर आम्ही आता ऑर्डर करणार आहे दाल बाफला. Let's go, guys. एक हॉटेल कोणतं आहे? हॉटेल राजसागर. आणि ते खूप मस्त ॲम्बियन्स आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथं तुम्हाला राहायला रिसॉर्ट पण आहे. स्विमिंग पूल आणि इथे बाहेर स्विमिंग पूल पण आहे. आणि एकदम रॉयल. सो आता आम्ही ऑर्डर करतो.